नागपुरात 21 जानेवारीला होणाऱ्या भारत न्यूझीलंड T20 सामन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे। जामठा व वर्धा मार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ठराविक मार्ग आणि स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली। नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त लोहित मतांनी यांनी केले आहे। दिनांक 21 जानेवारी 2026 ला जे भारत आणि न्यूझीलंडच्या जे T20 मॅच आहे त्यासाठी जे ट्रॅफिक अरेंजमेंट आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो। आता याच वेळी जे जामठा टी पॉइंट आहे तिथे मोठा कंजेशन होऊ शकतो। त्या अनुषंगाने जे वाहन नागपूर वरून येणार आहे त्यांच्यासाठी इथे NCI कटिंगला ते डायव्हर्जन दिलेलं आहे। ते NCI कटिंगला राईट टर्न घेणार आहे आणि राईट टर्न घेऊन एक मौली नगरी आहे म्हणून आहे तिथून ते लेफ्ट टर्न घेऊन त्यांच्यासाठी पार्किंग उपलब्ध केलेली आहे। D1, D2, D3, D4, D5, A आणि B इथे ते पार्क करू शकतात आणि पार्क केल्यानंतर ते वॉकिंग करून स्टेडियमला येऊ शकतात। त्यांचे जे गेट्स त्यांना दिलेले आहे। जे स्कूल बसेस आहे आणि VCA चे मेंबर्स आहेत ते माऊली कटिंगच्या समोर जाऊन यू टर्न घेऊन हे जे रूट दिलेला आहे त्या रूट वरून ते स्कूल बसची पार्किंग दिलेली आहे। नंतर जे स्कूल बसची पार्किंग नंतर जे मुली आहेत ते वॉकिंग करून येऊ शकतात आणि जे VCA चे मेंबर्स आहेत ते गेट नंबर 13 वरून एंटर होऊ शकतात। याच्यासाठी जे टू व्हीलर साठी एक अन्विता फार्म्स मध्ये पण पार्किंग दिलेली आहे। यामध्ये असं पण होऊ शकतात की जे लोक आहे नागपूर वरून जे येत आहेत त्यांनी जर NCI कटिंग वरून राईट टर्न नाही घेतला आणि ते समोर आले त्यांना जामठा टी पॉइंट वरून एंट्री मिळणार नाही, पण ते समोर जाऊन अल्ट्रा ट्रेकचे जवळपास एक पार्किंग दिलेली आहे, मोठी पार्किंग आहे, ई पार्किंग म्हणून ते बेलास कटिंगचे समोर आहे। तिथे ते व्हेकल्स पार्क करून तिथे फीडर बस सेवा उपलब्ध केलेली आहे। तिथून ते फीडर बस सेवेमध्ये जाऊ शकतात किंवा जे वर्धा आणि तिथून जे येणार आहेत मोठी बोरीवरून त्यांच्यासाठी एक ब्रह्मकुमारीची पार्किंग उपलब्ध केलेली आहे, F पार्किंग। ते तिथून पार्क करून तिथे फीडर बस सर्व्हिसेस पण आहे आणि ते वॉकिंग डिस्टन्सच्या पण आहे। हे सगळ्यांनी हे जे एकंदरीत जे पार्किंग दिलेलं आहे त्यासोबतच त्या मार्गावर कंजेशन झालं नाही पाहिजे त्यासाठी हेवी व्हेकल्सला त्या दिवशी आम्ही डायव्हर्ट करणार आहे। नागपूर ते वर्धाकडे जाणारी जे जड वाहतूक आहे त्यांना मुंडले शाळाची जे कटिंग आहे तिथून आम्ही डायव्हर्ट करणार आहे आणि ते त्यांना समृद्धीकडून पाठवणार आहे। चंद्रपूर, हैदराबाद, वर्धा कडून जे नागपूरकडे येणारी जे जड वाहतूक आहे त्यांना आम्ही बुट्टीबोरी वरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे। हिंगणा, अमरावती मार्गे हैदराबाद, चंद्रपूर, वर्धाकडे जाणारी जड वाहतूक यांना समृद्धी 0 सर्कल येथून डायव्हर्ट करणार आहे। हैदराबाद, वर्धा कडून जबलपूरकडे जाणारी जड वाहतूक ही बुट्टीबोरी कडून आम्ही डायव्हर्ट करणार आहे आणि छत्रपती चौक ते डोंगरगाव कडे जे जड वाहतूक त्या दिवशी जाणार आहे त्यांना आम्ही थांबवणार आहे काही वेळासाठी, कारण त्या रोडवर मोठा कंजेशन होऊ शकतो। त्यासोबतच आम्ही हे ते जवळपास 600 ट्रॅफिकचे पोलीस आणि ऑफिसर्स आणि कर्मचारी आम्ही लावलेले आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे की तिथे काही कंजेशन झाला नाही पाहिजे, कारण तिथे काही लोक रोडवर पण त्यांचे टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर पार्क करतात। त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून त्यांना आम्ही पार्किंग स्पेस मध्ये पाठवणार आहे आणि जे नागपूरचे आणि किंवा जे लोक मॅच साठी येणार आहे त्यांना आम्ही अपील करतो, आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा। मेट्रो स्टेशन वरून हे फीडर बस सेवा उपलब्ध आहे। जर तुम्ही मेट्रोचा वापर केला तर तुम्हाला पण काही त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकचा पण काही कंजेशन होणार नाही। धन्यवाद।